नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत मेंदूवडा, सांबार आणि छान खोबऱ्याची पांढरी चटणी। तर ही चटणी, मेंदूवडा, सांबार कसा बनवायचा, ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, सांबार छान चवदार, नंतर चटणी मस्त आणि जो आपण मेंदूवडा बनवणार आहे तो वरून खुसखुशीत आणि आतून जाळीदार असा हा मेंदूवडा कसा बनवायचा, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, हे सर्व डिटेल्स आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर यासाठी मी जी उडदाची डाळ आहे ही 4 तासापूर्वी भिजत घातली होती। डाळ छान भिजलेली आहे, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पाणी न घालता आपल्याला ही मस्त बारीक मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची। आता ही बारीक केलेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर डाळ बारीक करताना छान मस्त बारीक करून घ्यायची, म्हणजे वडे छान मस्त आतून जाळीदार आणि वरून खुसखुशीत होतात। आता पाणी निथळून मी दुसरी बॅच आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायची। पाणी घालायचं नाही, पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता ही पूर्ण डाळ छान बारीक झालेली आहे। आता ही डाळ आपल्याला हाताने चांगली फेसून घ्यायची। जेवढी आपण ही फेसून घेऊ तेवढा आपला जो मेंदूवडा आहे हा छान खुसखुशीत, वरून खुसखुशीत आणि आतून मस्त जाळीदार बनतो। आपल्याला इथे सोडा, इनो वगैरे काहीच वापरायची गरज पडत नाही। आता आपण ही डाळ एक 5 मिनिटं चांगली फेसून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे अजून एक 5 मिनिटं ही डाळ फेसून घ्यायची। जेवढी चांगली आपण ही डाळ फेसून घेऊ तेवढा आपला मेंदूवडा छान फुलतो आणि मस्त असा होतो। आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालायचंय। नंतर आपण इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे। तांदळाच्या पिठाने काय होतं, जो मेंदूवडा आहे तो वरून छान खुसखुशीत असा तयार होतो। नंतर किसलेलं आलं घालणार आहोत 1 इंच। आलं मी इथे किसून घातलेलं आहे, तुम्ही डाळीसोबत वाटून घेतलं तरी सुद्धा चालेल। कढीपत्त्याची 10-12 पानं घेतलेली आहे। नंतर 4 हिरव्या मिरच्या छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत। नंतर इथे ओलं खोबऱ्याचे अशा पद्धतीने अगदी बारीक मस्त काप करून घेतलेले आहे। हे सुद्धा तुम्ही इथे घातलात ना, दाताखाली येतात पण खूप सुंदर लागतात। तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण काय करायचंय, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि त्या पाण्यावर एक छोटा वडा पाडून बघायचा आहे। जर तो छान पाण्यावर तरंगला तर समजायचं की आपलं जे पीठ आहे, आपण जे छान पीठ फेटून घेतलंय ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। आता आपण इथे खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे शेंगदाणे, खोबरं, जिरं आणि लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं चिंच घेतलेले आहे आणि हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। तर ह्यासोबतच आपण इथे मीठ सुद्धा आणि साखर इथेच घालून घ्यायची, म्हणजे चटणीसोबतच ते चांगलं वाटलं जातं। तर इथे थोडीशी आपल्या चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचा आपण इथे साखर घालणार आहोत। साखरीने आपली चटणी जी आहे ती छान आंबट, गोड, तिखट अशा पद्धतीची तयार होते। तर आता आपली ही जी खोबऱ्याची चटणी आहे ती तयार झालेली आहे। ती आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता आपण सांबार बनवायला घेऊया। शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे, सांबार बनवायला घ्यायला काही हरकत नाही। तर आता इथे एक मोठी वाटी तुरीची डाळ मी शिजवून घेतली आहे। त्यामध्ये 1 टोमॅटो आणि 2 वांगी चिरून घातलेले आहेत। सोबत 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आपली ही डाळ छान मस्त शिजलेली आहे। तर आता आपल्याला जेवढे घट्ट पातळ हवी आहे तेवढं पाणी इथं घालून घ्यायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय। तर जवळजवळ 1.5 ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला सांबाराची फोडणी द्यायची आहे। तर फोडणीसाठी मी इथे 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे पॅनमध्ये। त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी मस्त तडतडू द्यायची। तर इथे 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि मस्त आपल्याला मोहरी तडतडून घ्यायची। जेवढी छान तडतडेल तेवढी आपल्या सांबाराला छान टेस्ट येते।
कच्ची राई असेल ना तर ती आपल्या सांबारमध्ये किंवा वरणामध्ये सुद्धा चांगली लागत नाही, दाताखाली येत राहते. तर आता आपण मोहरी चांगली तडतडली का त्यामध्ये आपण आता घालूया मेथ्या. तर 10-12 दाणे आपण इथे मेथ्यांचे, 5-6 कढीपत्त्याची पानं, नंतर 2 लाल सुक्या मिरच्या आणि एक पूर्ण गड्डी लसणाची चांगली ठेसून घेतलेली. ठेचताना त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि हे छान आपण परतून घेऊया. आता आपण एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. जर तुम्हाला कांदा बारीक चिरलेला नको असेल तर छान पातळ उभा चिरलेला कांदा सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. खूप सुंदर दिसतो आणि लागतो सुद्धा. आता कांदा चांगला परतला का त्यामध्ये आपण घालणार आहोत तिखट आणि मसाले सगळे जे आपल्याला हवेत ते. तर आता कांदा चांगला परतला आहे. आता आपण इथे हळद आणि तिखट घालून घ्यायचे. जर तुम्ही डाळ शिजवताना हळद घातली तर इथे फोडणीत घालायची गरज नाही. तर इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत, म्हणजे आपल्या सांबाराला छान असा रंग येईल. हे बघा, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. आता आपण हे चांगलं परतून घेऊया आणि मग आपण इथे सांबार मसाला घालायचा आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा सांबार मसाला घालू शकता किंवा घरी बनवून सुद्धा सांबार मसाला घालू शकता. तर 1 चमचा सांबार मसाला घातलाय आणि आता आपण जी शिजवून ठेवलेली डाळ आहे ही डाळ यामध्ये घालून घ्यायची. तर पूर्ण सगळी डाळ मी कुकरची जी आहे ती पूर्ण घालून घेणार आहे. आणि जर असं वाटलं का खूप सांबार घट्ट आहे तर आपण इथे अजून थोडंसं पाणी वाढवू शकतो. आता यामध्ये मी शेंगा घातलेल्या आहेत शेवग्याच्या. सांबार म्हटल्यावर शेवग्याची शेंग हवी म्हणजे छान चव येते. इथे तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता. सांबारामध्ये भोपळा सुद्धा असतो, लाल भोपळा, तो घातलात तरी सुद्धा चालेल. आता थोडंसं जसं चवीपुरतं आपण इथे मीठ घालून घेणार आहोत आणि आपण झाकण ठेवून ही डाळ उकळून घ्यायच्या आधी आपण गोड घालायचे. सांबार कसा आंबट गोड तिखट अशा चवीचा असतो. तर आपण इथे थोडासा गूळ घालून घेतलाय. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. तर इथे मी 2-3 खडे घातलेले आहेत. नंतर इथे आपण कोथिंबीर घातली आहे. भरपूर कोथिंबीर घालायची आहे म्हणजे आपल्या सांबाराला छान टेस्ट येईल. थोडीशी डाळ शिजवून घ्यायची म्हणजे शेंगा शिजल्या पाहिजेत. जर आपण यातच आंबट घालून घेतलं ना चिंच तर काय होतं, मग आपली शेंग शिजणार नाही. तर आता थोडीशी डाळ शिजवून घेतली आहे आणि मग आपण ह्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत. तर चिंचेचा कोळसुद्धा तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता. तर मी इथे 3-4 चमचे चिंचेचा कोळ घालून घेतला आहे. खूप सुंदर टेस्ट लागते. आंबट गोड तिखट असा हा सांबार अगदी मस्त तयार होतो. कोथिंबीर घातली आहे थोडीशी आणि आता आपण बनवायला घेऊया आपले वडे. वड्यासाठी पुन्हा एकदा मी 1-5 मिनटं हे पीठ चांगलं फेसून घेणार आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते हलकं होईल आणि आपले वडे अगदी मस्त भन्नाट असे तयार होतील. आता आपण एका वाटीला थोडंसं पाणी लावून घेतलंय आणि त्यावर एक गोळा घातलेला आहे पिठाचा आणि अशा पद्धतीने मी वडे थापणार आहे. तुम्ही एखाद्या चहाच्या गाळणीवर किंवा कपड्यावर वाटीला कपडा लावून त्याने किंवा हाताने कोणत्याही पद्धतीने तुम्ही वडे बनवू शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल, इझी पडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे वडे बनवून घ्या. वडे तळताना मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळायचे आहेत. अगदीच बारीक करायचे नाही, म्हणजे गॅस बारीक करायचा नाही, नाहीतर वडे तेल पितात. त्यामुळे आपण इथे अगदी मीडियम फ्लेमवर हे वडे बनवून घेणार आहोत. आणि जेव्हा आपण वड्याचं पीठ वाटून घेतो तेव्हा जास्त आपल्याला ते ठेवायचं नाही, तरीसुद्धा वडे खूप तेल पितात. लगेच वाटून लगेच आपल्याला हे वडे बनवायचे आहे. आता मी छान आपली जी वडा सांबारची डिश आहे ती सर्व करते. इथे मी छान वडे ठेवलेले आहे डिशमध्ये. वरून मस्त गरमागरम वाफाळलेला सांबार घातलेला आहे
आणि बाजूला आपण जी बनवलेली चटणी आहे ती ठेवलेली आहे। जर अजून कोणाला सांबार आवडत असेल तर बाजूच्या प्लेटमध्ये किंवा बाजूची जे डिशची एक बाजू राहिलेली आहे तिथे सुद्धा आपण सांबार देत आहोत। तर मस्त असा हा सांबार आणि हे बघा किती सुंदर असा आपला हा वडा तयार झालेला आहे। वरून खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा वडा तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।